बेसिकली डाटा एडिट करता करता मला आज हा व्लॉग भेटला आहे, तर तुम्ही तुमच्याबरोबर शेअर करतोय. तो आहे आषाढी एकादशीचा व्लॉग. आणि बाय लक बाय चान्स मला आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जायचा चान्स भेटला आहे. तर ती गर्दी, ती अमेझिंगनेस आणि ती वाईब तुमच्याबरोबर फक्त शेअर करतोय. आणि या व्लॉगला खरं व्हॉइस ओव्हरची गरज आहे, म्हणून माझ्या व्हॉइस ओव्हरबरोबर तुम्हाला एक्सप्लेन करतो की आषाढी एकादशी आणि पंढरपूरची वाईब कशी राहते. आज आपण आलो एक्सपिरियन्स करायला इनक्रेडिबल फेस्टिवल, मार्वलस फेस्टिवल आषाढी एकादशी. बोल रे. आपण आलेलो आता एक भव्य सोहळा एन्जॉय करायसाठी भंडारामध्ये. रामकृष्ण हरी माऊली. आता आपण आलेलो आहे पंढरपूरमध्ये, पंढरपूरच्या वारीचा लघु अनुभव घ्यायला. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर तर आज मी आलो होतो एक्सपिरियन्स करायला पायीवारी. तर पायीवारी म्हणजे फक्त 21 दिवसाचा प्रवास. आमच्या गावात वर्षभराचा वेट आहे त्या लोकांसाठी. पंढरपूरला पोहोचले होते. वर्षभर इतकी लांबची यात्रा करून सर्व पंढरपूरला थकले असून पण सर्व त्या लोकांचा वेट आज पांडुरंगाला भेटायसाठी देवाला भेटायला जाणार. तर आपण चालू आलोय 2 किलोमीटर. अजून 2 किलोमीटर बाकी चालायचं आणि अजून मंदिर त्याच्या पुढे. आज आपण चाललो आता दर्शनाला. आमच्या मातोश्री पण चालल्या आहे. फायनली आपण पोचलो होतो पंढरपूरमध्ये. तर तुम्ही पण गर्दी आणि मॅसिव्हनेस बघू शकता. आपण चाललोय मंदिराच्या कळस दर्शनाला. आता आपण चाललोय मंदिराकडे. गर्दी बघा तुम्ही. केस बघू शकता तुम्ही. हवेने गर्दीने असे झालेले आहे. आणि गर्दी बघा, पुढे गर्दी बघा. दर्शन करून आलेलो आपण आता. गर्दी तर खूप आहे. बघितली. आता बघूया आपण चंद्रभागेचं. आता आलो आपण जाऊन. चला थकलेला आता. रामकृष्ण हरी. इथला ब्लॉग, आजचा ब्लॉग इथंच थांबवूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.